नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नयन राठोड पुन्हा एकदा गॅलेक्सी आय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलेले की जे काही सागरतळ आणि महासागराच्या निर्मितीचे सिद्धांत आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण केल्विनचा सिद्धांत बघितलेला आहे, लॅपवर्थ आणि लॅवचा सिद्धांत बघितला आहे, टेलरचा सिद्धांत बघितला आहे आणि त्यानंतर आपण कोणाचा सिद्धांत बघितलेला आहे, वेगनरचा सिद्धांत. आता खऱ्या अर्थाने आपण या लेक्चरमध्ये प्लेट टेक्टॉनिक सिद्धांताची जी पार्श्वभूमी आहे ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण प्लेट टेक्टॉनिक जो काही सिद्धांत आहे, भूपट्ट वहनाचा जो काही सिद्धांत आहे, हा अचानकपणे एका व्यक्तीने मांडलेला सिद्धांत नसून अनेक व्यक्तीच्या विचार समूहाने हा सिद्धांत बनलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत मांडण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? हॅरी हेन्सला. कारण सर्वात आधी प्लेट आहेत किंवा काहीतरी असं आहे हे मानण्याचं काम कुणी केलेलं आहे? हॅरी हेन्सने. परंतु हॅरी हेन्सला असं प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत वगैरे काही मांडायचा नव्हता, कुठलाही सिद्धांत मांडायचा नव्हता. त्याला फक्त काय करायचं, सागरीय तळामध्ये जे काही खडक असतं या खडकाचं अध्ययन करायचं होतं. नेमकं खडक कसा असतो महासागरीय तळामध्ये. म्हणून आता पुढे जे काही आपण दोन सिद्धांत बघतोय त्या सिद्धांताचं नाव आहे सागरतळ विस्तारण सिद्धांत, सी फ्लोअर स्प्रेडिंग हायपोथेसिस किंवा त्याला थ्योरी म्हणून आपण. कोणाची आहे? हॅरी हेन्सची. आणि त्यानंतर दुसरा जो याचा एक सिद्धांत आहे तो आहे संवहनीय तरंग सिद्धांत. कोणाचा आहे? आर्थर होम्सचा. याच्या आधीच आपण सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे की संवहनीय तरंग नेमक्या कुठून आणि का निघत असतात. जर आपले पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघत असतील किंवा पहिल्यापासून लेक्चर जर बघत असतील तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आधीच काही थोड्याफार प्रमाणात काय केलेल्या आहेत, क्लिअर केलेल्या आहेत. मग या संवहनीय तरंग कुठून येतात, त्याचं नेमकं काम काय आहे, कशा पद्धतीने कार्य करतात हे सांगण्याचं काम कुणी केलेलं आहे? आर्थर होम्सने. कारण आतापर्यंत भूखंड इकडे तिकडे वाहतात आपण बघितलं. ते भूखंड का वाहतात, त्याच्यासाठी बल कोणतं जबाबदार आहे? कोणी म्हणतं प्लावी बल आहे, कोणी म्हणतं भरती ओहोटीचं बल आहे, कोणी काय म्हणतं परिवलनाचं बल आहे. इथं खऱ्या अर्थाने जमिनीचे भाग इकडे तिकडे का वाहतात, इकडे तिकडे का जातात, त्याचं बलाचं कारण कोणी सांगितलेलं? आर्थर होम्सने. कशाच्या माध्यमातून? संवहनीय तरंगाच्या माध्यमातून. मग आधी आपण कोणता बघूया? सागरतळ विस्तारणाचा सिद्धांत. कोणाचा आहे तो? हॅरी हेन्सचा. मग बघूया काय म्हणतोय हॅरी हेन्स. काय आताच आपण क्लिअर केलं, याला कुठला सिद्धांत मांडायचा नव्हता, याला फक्त अध्ययन किंवा अभ्यास करायचा होता. कशाचा? सागराच्या तळाचा. मग सागराचा तळ बनवूया पहिला आपण, समजून घेऊया. हे महासागरीय भाग आहेत समजूया आणि हे भूखंड असतील मग निश्चितपणे. महासागर बनले हे, बरोबर आहे. आता आपण पहिलेच म्हटले बघा, लक्षात घ्या, हे क्रस्ट आहे. क्रस्टची सरासरी खोली किती आहे? 45. पण हे शिलावरण जर म्हटलं आपण, लिथोस्फिअर म्हटलं तर लिथोस्फिअरची खोली किती आहे? 100 किलोमीटर. त्याच्या खाली कोण आहे? शिलारस. त्याच्या खाली कोण आहे? मॅग्मा. इथं सध्या मॅग्मा बद्दल बोलतोय का आपण? निश्चितपणे याच्या खाली तर मॅग्मा आहे, बरोबर आहे. आता यांनी अभ्यासाला सुरुवात केली, समजूया. अभ्यासाला सुरुवात केली. हा सागराचा एकदम खोलीचा भाग आहे. इथं सागराचा इथं खोलीचा भाग आहे. पहिलं काय केलं यांनी? या तळाचा अभ्यास केला, इथल्या भागाचा खडक शोधून काढला, अभ्यास केला. याला एकदम आता नवीन तयार झालेला खडक दिसला. हा आता जस्ट तयार झालेला आहे. एक झाले असतील 10, 15, 20, 25, 30 वर्ष झाले असतील तेव्हाचा हा खडक आहे. त्याला वाटलं सागर तळाच्या खाली एकदम जर खोलीचा आपण बघितला तर आहे व्यवस्थित. इथला बघूया, या कोणत्याचा बघूया, या साईडचा बघूया. इथला अभ्यास केला त्यांनी खडकाचा. याच्यापेक्षा हा खडक जुना आढळला. समजून घ्या, हा 50 वर्ष जुना आहे तर हा 100-200 वर्ष जुना आहे. म्हणजे कोणता नवीन आहे? या तळाच्या या जवळचा कसा आहे? नवीन आहे. हा कसा आहे? जुना आहे. मग यांनी इकडचा बघितला, इथल्या भागाचा, म्हणजे जिथं जमीन आणि सागरीय भाग एकत्र येतात तिथला बघितला. हा इथला खडक याच्यापेक्षा जुना आढळला. म्हणजे सर्वात नवीन हा, त्यानंतर हा, त्यानंतर हा. याला उत्सुकता वाढली. त्याने म्हटलं असं जर खडकाचा कालावधी वाढत असेल तर इकडं काय होतं बघूया, इकडच्या साईडला. मग सेम
बिलकुल इकडच्या साईडला याने इथं इथं अभ्यास केला हा वाला. काय आढळलं? हा खडक आणि हा खडक बिलकुल एकाच काळातला खडक आहे असं त्याला आढळलं. बिलकुल एकाच वेळेस निर्माण झालेला आहे. म्हणजे हा दोन्ही कसा आहे, दोन्हीचा कालावधी बनण्याचा कसा आहे, समान आहे. मग त्याला आणखी उत्सुकता वाढली आणि त्यांनी इथलाही खडकाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आता दोन्ही कोपऱ्यावरचे त्यांनी खडक तपासून बघितले, तर याला सुद्धा हे दोन्ही खडक समान कालावधीमधले आहेत असं आढळलं. म्हणजे निश्चितपणे पहिलं इथं खडक तयार झाला, मग ही खडक तयार झाला, मग हा खडक तयार झाला. मग याच्या पलीकडे जमिनीच्या भागाचे अध्ययन करून बघितलं त्यांनी इथल्या, तर हे खडक सुद्धा कसे आढळले, एकदम समान आढळले दोन्ही. म्हणजे निश्चितपणे त्याला काय वाटलं, सागर तळामध्ये नवीन खडक तयार होतो, तो बाजूला सरकतो, मग आणखी नवीन शिलारस वर येतं, त्यापासून खडक बनतो, हा बाजूला सरकतो, मग तो त्याच्या बाजूला, तो त्याच्या बाजूला. म्हणजे नवीन नवीन काय होतो, खडकाचा निर्मिती होतो. म्हणजे खडकाची काय होती, निर्मिती होते नवीन नवीन. म्हणजे सागर तळाचा काय होत असेल, विस्तार. म्हणून शब्द काय वापरला, सागर तळ विस्तारण सिद्धांत. म्हणजे दिवसेंदिवस या सागर तळाचा काय होईल, आता विस्तार होईल. हा इकडे जाईल, शिलारस वर येईल आणि नवीन खडक तयार होईल. हा इकडे जाईल, नवीन खडक तयार होईल, नवीन पुन्हा खडक तयार होईल. मग काय म्हटलं की निश्चितपणे काय असेल की जमीन खोल आहे इथं, म्हणजे इथं शिलारस काय येत असेल, आधी येत असेल. शिलारस वर आला की नवीन खडक तयार होत असेल, त्याच्यामुळे हा सरकला जात असेल आणि पुन्हा इकडे जुना खडक तयार होत असेल. सागराचा काय होतोय, विस्तार होतोय. आणि विस्तार होत असल्यामुळे सिद्धांताचं नाव काय, सागरतळ विस्तारण सिद्धांत. सी फ्लोर आहे, त्याचं काय होतोय, स्प्रेड होतोय, म्हणून काय शब्द दिला, सी फ्लोर स्प्रेडिंग सिद्धांत. लक्षात आलं. मग आता जर इकडे स्प्रेड होत असेल, निश्चितपणे आपल्याला असं म्हणावं लागेल की हा वाला जो भाग आहे, हा इथून हा इकडे सरकत असेल असा, बरोबर आहे ना. हा इकडे सरकत असेल हा भाग, आणि हा भाग इकडून इकडे सरकत असेल. मग याचा काय होईल, विस्तार होईल. हा विस्तार समजून घेऊया, इकडे तो इकडे समजूया आपण, बरोबर आहे. इकडून असा विस्तार झाला, त्याचा पलीकडे विस्तार झाला, जोडून टाकू, पृथ्वी गोल आहे ना, जोडून टाकली. इकडे विस्तार झाला. मग आता इकडे जर विस्तार होत असेल तर आता या महासागरामध्ये विस्तार होईल का, काय म्हणतोय, इकडून इकडे विस्तार झाला, मग इथं आता विस्तार होईल का. इकडून जर इकडे झाला असेल तर इथं विस्तार होईल का, कळतंय मला काय म्हणायचंय. मग समजून घेऊया, असंच जर इकडे आला असेल, समजा याच्यापेक्षा आपण याला समजून घेऊया. ती जी तिकडची ही रेष मारली, आपण इथं मारून देऊया, ठीक आहे. इकडे आला हा असा, मग दुसऱ्या महासागराच्या तळाखाली विस्तार होतोय का. याचा जर असा विस्तार होत असेल, समजून घेऊया, इथं याचा जर असा, इथं असा भाग आहे, हा समुद्री भाग आहे, इथं हाही समुद्री भाग आहे, हाही समुद्री भाग आहे. म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. समजून घेऊया, याचा विस्तार जर असा होत असेल, इथून याचा इकडं विस्तार झाला, याचा इकडं विस्तार झाला, मग या सागरी तळाचा विस्तार होतोय का आता, नाही. म्हणजे सेम, जर इथून दोन असा वेगळा विस्तार होत असेल तर हा भाग इथं जाईल आणि इकडून आलेला भाग इकडे येईल. दुसऱ्या महासागराच्या तळामध्ये विस्तार होईल का, नाही तर काय झालं असतं, महासागराचा विस्तार झाला असता आणि जमीन काय झाली असती, कमी झाली असती. म्हणजे याचा अर्थ असा काय, महासागराचा सतत विस्तार होईल आणि एक काळी सगळा महासागरच असेल, जमीन सगळी काय होईल, नष्ट होईल. पण यांनी आधीच सांगितलं, एका महासागरामध्ये तळाचा विस्तार होतो तर दुसऱ्या महासागराच्या तळामध्ये त्याचा काय होतो, समान भाग राहतो, किंवा काय होतो, तो तळ कसा होतो, नष्ट होतो. कोणी सांगितलं, हॅरियन्सने. म्हणून काय नाव दिलं, सागरतळ विस्तारणाचा सिद्धांत. याला इकडे तिकडे का जात आहेत समजलं का, बलाचं कारण सांगितलं का यांनी, नाही. त्यानंतरचा एक व्यक्ती आला, त्याचं नाव काय, आर्थर होम्स. आणि आर्थर होम्स कोणता सिद्धांत मांडणार आहे आता, संवहनीय तरंगाचा सिद्धांत, तरंगाचा सिद्धांत. मग तो कसा आहे बघा, लक्षात घ्या, सेम असंच आहे. हा जमिनीचा भाग आहे, आणि याच्या खाली आता कोण असेल, शिलारस असेल ना सगळा. कोण आहे खाली, सगळा शिलारस आहे. शिलारस म्हणजे कोण आहे, मॅग्मा आहे, लाल भडक आहे, बरोबर आहे.
किती खोलीवर आहे? किती ते किती खोलीच्या दरम्यान आहे हा शिलारस? 100 ते 200. त्यालाच काय म्हटलं होतं आपण? दुर्बलावरण. बरोबर आहे. म्हणजे दुर्बलावरण कशा अवस्थेत आहे? अत्यंत तप्त अवस्थेमध्ये असा. बरोबर आहे. आणि अत्यंत तप्त अवस्थेमध्ये असल्यामुळे हा कशा फॉर्म मध्ये? स्थायूमध्ये आहे का सेमी सॉलिड मध्ये? सेमी सॉलिड मध्ये तप्त असा शिलारस आहे. आणि हे महासागरीय भाग जर असतील तर हे महासागरीय भाग आहे, समजून घेऊ आपण. चला आता याला, जर जमिनीच्या भागामध्ये एवढा जास्त तप्त शिलारस असेल तर तापमान कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. मध्ये तापमान जास्त आहे, ऊर्जा निर्माण होईल, ऊर्जा बाहेर निघावीच लागेल. मागे पण आपण उदाहरण दिलं, कुकर जर ठेवला आणि कुकरला जर शिटीच नसेल, एक दिवस त्याचा काय होईल? विस्फोट होईल. लक्षात आलं? आणि ही पृथ्वी जर अशी असेल आणि पृथ्वीच्या आतमध्ये एवढी जर उष्णता जास्त असेल तर निश्चितपणे त्याच्यामध्ये असलेली एनर्जी कुठं निघावी लागेल? बाहेर. आणि बाहेर निघण्यासाठी हे वरचं जे काही क्रस्ट आहे, हे क्रस्ट आहे, याला काय करावं लागेल? तोडावं लागेल. मग कुठं तोडेल? जिथं खोली कमी आहे तिथं तुटेल का जिथं जास्त खोली आहे तिथं तुटेल? म्हणजे महासागराच्या तळाच्या खाली आधी तुटेल का जमिनीच्या भागामध्ये? महासागरीय तळाच्या खाली लवकर तुटेल. आलं लक्षात? मग महासागरीय तळाच्या खाली आपण तोडून टाकूया त्याला. मग इथं तुटला म्हणजे काय? या जमिनीच्या भागाला याने तोडलं आणि तोडून शिलारस कुठं आला? वर. मग आता याच्यामध्ये एनर्जी असेल, समजून घेऊया. जर पाणी उकळत असेल आणि त्याच्यावरून ताट ठेवलं तर वाफ निर्माण होईल. एक वेळ ती वाफ काय करेल? त्या ताटाला बाजूला सरकवून टाकेल आणि पूर्ण बाहेर निघेल. त्याच्यामध्ये तेवढी ताकद असेल तर याच्या वाफेमध्ये किती ताकद असेल? त्या वाफांमुळे निर्माण झालेले जे तरंग असतील त्या तरंगालाच काय नाव आहे? संवहनीय तरंग आहे. आणि आर्थर होम्स काय म्हणतो की हे जे काही क्रस्ट आहे, या क्रस्टच्या खाली जे काही दुर्बलावरण आहे, त्या दुर्बलावरणामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली आहे, त्या ऊर्जेमुळे तरंग तयार होतात आणि त्या तरंगामुळेच वरच्या जमिनीचा भाग तुटतो आणि तुटल्यामुळे शिलारस वर येतो आणि वर आल्यामुळे जमिनीचा भाग इकडे तिकडे हलतो, जशी प्लेट इकडे तिकडे हलते. मग आता इथं तुटला तर इथंही तुटून जाईल. हा क्रस्ट होता ना सगळा, क्रस्ट तुटला, एक जीव राहिला का? आता नाही. क्रस्टचे किती भाग झाले? 1, 2 आणि 3. मग हे काय आहे? लाल भडक जे आहे याला काय नाव दिलंय आपण? काय नाव दिलंय? हे दुर्बलावरण आहे. आता झालंय आपलं हे सगळं. आणि दुर्बलावरणामध्ये जे तरंग आहेत त्या तरंगाचं नाव काय आहे? मग संवहनीय तरंग. आणि हे तरंग वर येतात. आणि तरंग जर याच्या खाली, म्हणजे कसं आहे समजून घेऊया की हे पूर्ण असं लिक्विड फॉर्म मध्ये किंवा सेमी सॉलिड फॉर्म मध्ये, आणि त्याच्यावर हे तरंगत आहेत. कोण तरंगतय? हा सगळा शिलावरणाचा भाग, हा शिलारसही मॅग्मा आहे. आणि या शिलारसाच्या वर शिलावरण तरंगतोय छोट्या छोट्या भागामध्ये. आणि मग याच्यामधून निघणाऱ्या ज्या तरंग आहे या तरंगांना संवहनीय तरंग म्हणतो. आणि तरंगाची दिशा तिकडे असेल तिकडे वरचे भाग इकडे तिकडे जातील. समजून घेऊया की हे जे तरंग आहेत या तरंगाची दिशा ही, इथून तरंग निघाले आणि हे तरंग काही असे सरळ वर गेले असतील, ऊर्जा मुक्त झाली. मात्र काही तरंग इथून इकडे गेले असतील, या तरंग काही इकडे गेल्या असतील, काही तरंग इथून इकडे आडून इकडे गेल्या असतील. सेम त्याच पद्धतीने काही तरंग काय झाले असेल, हे सगळे इथपर्यंत आले असतील ना निश्चितपणे. आणि इथून काही तरंग काय झाले असेल, इकडे गेले असतील, इकडे तुटला असेल ना कुठेतरी. मग हे तरंग जर इकडे तिकडे जात असेल तर जमिनीचा भाग सुद्धा इकडे तिकडे जाईल. या तरंगाची दिशा इकडे आहे, म्हणजे हे जे काही एवढा भाग आहे, हा वाला जो भाग आहे, हा एवढा, हा क्रस्टचा भाग आहे. हा कुठे जाईल? इकडे. लक्षात येत आहे? आणि हा भाग, हा एवढा जो भाग आहे, हा कुठे जाईल? इकडे जाईल. म्हणजे क्रस्टचे जे तुकडे झाले त्या तुकड्यालाच आपण काय नाव देतोय? प्लेट. काय नाव देतोय? प्लेट, भूपट्ट. मग प्लेट म्हणजे काय सांगितलं होतं?
शिलारसाच्या वर तरंगणाऱ्या शिलावरणाच्या ताठर किंवा स्थायू भागास काय म्हटलं जातं? प्लेट. म्हणजे हे याच्यावर काय आहे? तरंगत आहेत, इकडे तिकडे तरंगत आहेत, आणि इकडे तिकडे घेऊन जाण्याचं काम कोणते तरंग करतात? संवहनीय तरंग करतात, असं सांगण्याचं काम कोण मग करतोय? आर्थर होम्स. आणि आता हॅरी हेन्सच्या सिद्धांताला एकत्रित करून, आता बघा हॅरी हेन्सने काय म्हटलं होतं? सागर तळाचा काय होतो? विस्तार. एकात विस्तार होतो तर एकात आकुंचन होतं, म्हणजे खाली दबल्या जातं. मग बघा इथं काय होतंय? सेम तीच पद्धत होती बघा. इथं जर ही प्लेट इकडे जात असेल, ही प्लेट इकडे जात असेल, तर शिलारस वर येईल, शिलारस सहज वर येईल, आणि इथं नवीन भूभाग तयार होईल. नवीन भूभाग किंवा जमिनीचा नवीन भाग तयार होईल, सागरतळाचा नवीन भाग तयार होईल. म्हणजे इथं सागरतळाचा काय होतोय? विस्तार. बरोबर आहे त्याचं. मग हा भाग इकडे जात असेल बघा, इकडे आला, इकडून इकडे आला, मग हा जमिनीचा भाग खाली दबला जाईल, आणि हाही जमिनीचा भाग. मग इथं विस्तार होईल का आकुंचन होईल? इथं आकुंचन होईल. हेच तर सांगितलं होतं हॅरी हेन्सने. फक्त त्याला बलाचं कारण सांगता आलं. त्या बलाला जोडण्याचं काम कुणी केलं? आर्थर होम्सनी. आणि कोणत्या माध्यमातून? संवहनीय तरंगाच्या माध्यमातून. म्हणजे अशा प्रकारे हॅरी हेन्स आणि आर्थर होम्स या दोघांचं एकत्रीकरण केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी लोक नवीन आले. मॅकेंजी आला, पार्कर आला, विल्सन आला. या सगळ्यांनी एकत्रितपणे 1960 ते 1970च्या दरम्यान किंवा इन ॲव्हरेज 1967 मध्ये नवीन सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला नाव काय आहे? प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत. आता प्लेट म्हणजे काय समजलं? प्लेट म्हणजे काय तर दुर्बलावरणाच्या वर म्हणा किंवा शिलारसाच्या वर तरंगणाऱ्या शिलावरणाच्या ताठर किंवा स्थायू भागास काय म्हणतात? प्लेट. मग इथं किती प्लेट झाल्या? ही एक प्लेट, ही एक प्लेट, ही एक प्लेट. किती प्लेट आहे इथं? 3. जमिनीच्या असे किती प्लेट आहेत मोठे? 7 प्लेट आहेत. आता जमिनीला आपण किती भागामध्ये विभाजित केलेले आहे? याच्या आधी 3 भागामध्ये, बरोबर आहे का? जर आपण अशी जमीन बनवत असेल, म्हणजे हे पृथ्वी बनवत असेल अशी, तर हे सेंटर आहे, हा गाभा आहे, बरोबर आहे, आणि हे कोण आहे रे? हा मेंटल किंवा प्रावरण आहे, आणि बाहेरचा कोण आहे? क्रस्ट. ज्वालामुखीमुळे मोठमोठ्या द्रोणी निर्माण झाल्या. आता सगळं क्लिअर झालंय. वरचा क्रस्ट तुटलेला आहे समजूया. कुठे कमी, कुठे जास्त तुटलेलं आहे ना. मग आता याच्यामध्ये या द्रोणी आहेत ना मोठमोठ्या, आणि याच्यामध्ये काय भरलं गेलं असेल? पाणी. पाणी भरल्यामुळे काय तयार होईल? महासागर तयार होईल. बरोबर आहे. मग महासागर बनले कसे? लक्षात आलं? हे आधी पण क्लिअर केलं होतं. महासागराची निर्मिती कशी झाली? पुन्हा ओशनोग्राफी आहे. आता हे कशावर आहे? क्रस्टवर आहे. आणि या क्रस्टच्या खाली एकदम तप्त असा शिलारस आहे खाली. माहिती आहे सगळ्यांना आपल्याला. या भागामध्ये आता याला आपण तप्त असा हा सगळा आगीचा बनलेला गोळ आहे. सगळं इथे हे शिलारस. आणि याला आता बाहेर निघायचंय. कुठून तुटेल रे? आता सांगा बरं. इथून तुटला? तुटला नाही ते. इथूनही तुटेल, इथून तुटेल, इथूनही तुटेल. जर कुठे नसेलच तर इथं जमिनीवरही तुटेल. मग आता या क्रस्टचे किती भाग झाले? 1 2 3 4 5. टोटल असे किती प्लेट आहेत आपल्याकडे? 7 मोठे प्लेट आहेत आणि 100 पेक्षा जास्त छोटे प्लेट आहेत. आलं लक्षात? म्हणून हे शिलावरण आहे.
शिलावरणाच्या खाली शिलारस आहे, शिलारसाच्या वर हे तरंगतील ना. आता बघा कसे तरंगतील. हा घेऊया बा. ही एक प्लेट झाली, ही अशी एवढी प्लेट जी कोणावर तरंगणार आहे, कोणावर तरंग आहे, शिलारसाच्या वर. मग अशी ही एक प्लेट, ही एक प्लेट, ही एक प्लेट, या सगळ्या प्लेट आहेत. आणि प्लेट टेक्टॉनिक, टेक्टॉनिक म्हणजे काय हे आपण काय म्हणू पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. प्लेट कळाल्या. आता टेक्टॉनिक म्हणजे काय यासाठी आपलं पुढचं लेक्चर आहे. सर्वांनी उद्या व्यवस्थित या, उद्या लेक्चर करा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला काय समजेल, प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत समजेल. म्हणजे अशा प्रकारे आतापर्यंत प्लेट टेक्टॉनिकसाठी हॅरी हेन्सचा सिद्धांतही जबाबदार आहे, आर्थर होम्सही जबाबदार आहे, आणि त्याचमध्ये पार्कर आहे, मॅकेंजी आहे, विल्सन आहे, या लोकांनी सुद्धा काय घातलेली आहे, भर घातलेली आहे आणि प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत मांडलेला आहे. समजलं सगळ्यांना. म्हणजे अशा प्रकारे हॅरी हेन्स आणि आर्थर होम्सचा काय सिद्धांत आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.